तर सुनेत्रा पवारांच्या पत्राने राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आता खळबळ माजली आहे। 26 फेब्रुवारीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्ली या संदर्भामध्ये माहिती देण्यात आली आहे। सुनेत्रा पवारांच्या पत्रामुळे तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या वर्चस्वाला धक्का बसला का अशी चर्चा आहे। तर सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला जे पत्र दिलंय त्यामध्ये नेमकं काय आहे? निश्चितच निखिल आगार की एकीकडे रोहित पवार म्हणतात की अजित पवार यांच्या निधनानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल पक्षावर कब्जा करायचा प्रयत्न करत होते आणि त्यानंतर अशा पद्धतीनं सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला जे पत्र लिहिलेलं आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे की जे 28 जानेवारीनंतर जो काही पत्रव्यवहार पक्षाकडून झालेला असेल तो जो पत्रव्यवहार आहे तो अवैध आहे, तो वैध पकडू नये, अधिकृत पकडू नये आणि मी जो पत्रव्यवहार करेल यापुढे सुनेत्रा अजित पवार ज्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झालेल्या आहेत त्याच्यानंतरचा पत्रव्यवहार जो आहे तोच वैध द्यावा अशा पद्धतीची जी मागणी आहे ती या पत्रात करण्यात आलेली। त्यामुळे हा जो पत्र आहे या पत्रामुळे तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांच्या संदर्भातलं जे वर्चस्व आहे ते कमी करण्याचा प्रयत्न तर नाही ना अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली। कारण काल सुद्धा जी बैठक देवगिरी बंगल्यावर झाली होती त्यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना त्या बैठकीचं निमंत्रण नव्हतं आणि त्यानंतर हे पत्र समोर आलेलं आहे ज्यामध्ये 28 जानेवारीनंतर जो काही पत्रव्यवहार झालेला आहे तो अवैध धरावा अशा पद्धतीची सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली आणि त्यामुळे कुठेतरी जे सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील ते पक्ष जवळ करण्याचा प्रयत्न करत होते त्याला सुनेत्रा पवार यांनी हे उत्तर दिले का ही सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे। निखिला, नक्कीच धन्यवाद सुनील। एकूणच माहितीबद्दल सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला हे पत्र दिलंय। 28 जानेवारी नंतर झालेला पक्षाचा कोणताही पत्रव्यवहार हा ग्राह्य धरू नये, वैध धरू नये असा या पत्रामध्ये उल्लेख आहे। या पत्रामुळे तटकरे आणि पटेलांच्या वर्चस्वाला धक्का बसतोय का अशी चर्चा आता सुरू झाली आहे।